इकडे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी काल महायुतीला अल्टिमेटम दिला आणि आज अचानक शरद पवारांच्या भेटीला गेले। बच्चू कडू खरंच महायुतीमधून महाविकास आघाडीमध्ये जातील का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनीही आपापली पक्ष भूमिका सांभाळून सोयीची प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। कसं आहे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत। आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असतो। आणि बच्चू भाऊनी गेले अनेक वर्ष राजकीय मतभेद सगळ्यांचेच असतात आणि ते असलेच पाहिजेत एक सशक्त लोकशाहीमध्ये। त्यामुळे ते सातत्याने चांगलं काम करून महाराष्ट्राची सेवा करण्याचा एक अतिशय चांगला आणि उत्तम आणि प्रांजळ प्रयत्न ते करतात। महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय, अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगले। संध्याकाळी काय करतील ते सांगा। माननीय बच्चू कडू एक तडफदार आमदार आहेत, परंतु भूमिका कधीही ठाम नसते। सरकारवर ताशेरे मारत असताना अनेकदा बाहेर पडेल, आज जाईल, बाहेर पडेल, पडत नाही बरं का। संध्याकाळी कॉम्प्रोमाइज होते, त्यामुळे ते संध्याकाळी काय करतील त्याच्यानंतर मला सांगा। एखादी ठाम भूमिका घेतली आणि ते उभे राहिले, राजकीय भूमिका म्हणतो, सामाजिक भूमिका त्यांच्या चांगल्या आहेत। अपंगांच्या वरिका बाबतीत ते जे काही काम करत असतात, दिव्यांगांच्या बाबतीत ते अतिशय उल्लेखनीय आणि चांगलं आहे, पण राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली मला दाखवा। आज जे काम शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवारचं सरकार करत आहे, वर मोदीजींचं सरकार करत आहे। MS स्वामीनाथनच्या रिपोर्टच्या आधारावर MSP देत आहे, सन्मान निधी देत आहे, केंद्रही देत आहे, राज्यही देत आहे, युरिया देत आहे, पीक विमा कर्ज 1 रुपयामध्ये देत आहे, त्याचे निकष नियम बदलले आहेत। बच्चू कडूंनी याचा अभ्यास करावा आणि पवार साहेबांनी काय दिलं आहे याची माहिती घ्यावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।